ठीक आहात ना? तुम्हाला माहिती आहे का, काचेची बाटली कशी तयार होते? कारखान्यात तयार होते, बरोबर ना? त्याचप्रमाणे कोणतीही वस्तू किंवा पदार्थ कारखान्यात तयार होतो. पण तुम्हाला काय वाटतं, फक्त वस्तूच तयार होते का? नाही. वस्तूसोबत काही कचरा किंवा अवशेष देखील तयार होतो. आपले शरीर म्हणजे पेशींनी बनलेला एक प्रकारचा कारखाना आहे. आपण अन्न खातो, श्वास घेतो आणि मिळालेल्या ऊर्जेचा वापर इतर जीवन प्रक्रियांसाठी करतो. म्हणूनच आपण ऊर्जेचा उपयोग करताना काही अनावश्यक पदार्थ, कचरा देखील निर्माण करतो. हा कचरा कसा तयार होतो? तो शरीरात कुठे आणि कोणता असतो? आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधू. उत्सर्जन या घटकात जो जीवन प्रक्रिया या धड्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. शिकण्याची उद्दिष्टे. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल. उत्सर्जन अर्थ माणसांमधील उत्सर्जन प्रक्रिया. उत्सर्जक किंवा मूत्रनिर्मिती प्रणाली, रचना आणि कार्य. महत्त्वाची शब्दावली. नेफ्रॉन, ट्यूब्युलर फ्लुइड, पेरिट्यूब्युलर, पोडोसाइट, ग्लोमेरुलस, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल पीसीटी, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल डीसीटी, अफेरेंट आर्टिरिओल, इफेरेंट आर्टिरिओल, कॅलायसिस, मूत्रविसर्जन, म्युक्च्युरेशन. जीवन प्रक्रिया दोन प्रकारच्या असतात. शरीराचे घटक तयार करणे, ॲनाबॉलिझम, आणि त्यांचा विघटन करणे, कॅटाबॉलिझम. या दोन्ही प्रक्रियांना मिळून चयापचय क्रिया, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणतात. जीव वेगवेगळे पदार्थ वापरतात आणि चयापचय क्रिया दरम्यान विविध पदार्थ तयार करतात. त्यापैकी काही हानिकारक पदार्थ असू शकतात. म्हणून ते शरीरातून बाहेर टाकले जातात किंवा इतर स्वरूपात साठवले जातात. आपणास माहिती आहे की प्रकाश संश्लेषण आणि श्वसनादरम्यान काही वायुरूपी अपशिष्टे तयार होतात, जसे की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. इतर चयापचय क्रियामध्ये
नायट्रोजनयुक्त अपशिष्टे, मीठ, जादा पाणी आणि अनेक अन्य पदार्थ निर्माण होतात, जे शरीरातून काढून टाकावे लागतात. एक्सक्रिएशन म्हणजे शरीरातील निरुपयोगी किंवा अपायकारक पदार्थांचे विभाजन आणि त्यांची शरीराबाहेरून योग्यरित्या विल्हेवाट लावण्याची जैविक प्रक्रिया. लॅटिन भाषेत एक्स म्हणजे बाहेर आणि क्रिएनर म्हणजे वेगळे करणे. आता आपण मूत्रविसर्जन प्रणाली संकल्पनात्मक नकाशाद्वारे समजून घेऊया. मानवी शरीरातील उत्सर्जन. मानवी शरीरात अनेक चयापचय क्रिया घडतात, ज्यामुळे उपयुक्त पदार्थ आणि ऊर्जा तयार होते. याच वेळी काही हानिकारक अपशिष्टे तयार होऊ शकतात, जसे की पाण्याचे प्रमाण वाढणे किंवा शरीरातील आयन संतुलन बिघडणे. शरीरातून बाहेर टाकण्याची गरज असलेले मुख्य अपशिष्ट पदार्थ म्हणजे कार्बन डायऑक्साईड CO2, पाणी H2O, नायट्रोजनयुक्त संयुगे जसे की अमोनिया NH3, युरिया आणि युरिक ॲसिड, पित्तवर्ण द्रव्ये, अतिरिक्त मीठ. सर्वात विषारी अपशिष्ट पदार्थ म्हणजे अमोनिया NH3, जो शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतो आणि त्वरित बाहेर टाकावा लागतो. मानवी उत्सर्जन तंत्र. मानवी उत्सर्जन तंत्राचे घटक. मानवी उत्सर्जन तंत्रामध्ये एक जोड मूत्रपिंड, दोन मूत्रवाहिन्या, मूत्राशय आणि मूत्रनलिका युरेथ्रा असतात. मूत्रपिंड. मानवी शरीरात 2 शिमला मिरचीसारखी तांबूस तपकिरी रंगाची मूत्रपिंडे असतात. ती उदर पोकळीत मागील बाजूस पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंना असतात. मूत्रपिंडाचे माप: लांबी 10 सेंटीमीटर, रुंदी 5 ते 6 सेमी आणि जाडी 4 सेमी असते. मूत्रपिंडाच्या बाहेरील बाजू उभट आणि आतील बाजू आत वाकलेली असते. यकृताच्या उपस्थितीमुळे उजवे मूत्रपिंड थोडे खाली असते. मूत्रपिंडाच्या आतील बाजूस हायलस नावाचा छिद्रासारखा भाग असतो, जिथून मूत्रपिंड धमनी ऑक्सिजनयुक्त रक्त आणि अपशिष्टे आणते. मूत्रपिंड शिरेद्वारे रक्तातील स्वच्छ केलेल्या डिऑक्सिजनयुक्त रक्त बाहेर जाते. मूत्रवाहिनी मूत्रपिंडातून मूत्राशयात नेते. मूत्रपिंडातील अंतर्गत संरचना.
मूत्रपिंडाच्या लांबीला कापलेल्या विभागातून दोन महत्त्वाचे भाग दिसतात. गडद रंगाचा बाहेरील भाग कॉर्टेक्स, फिकट रंगाचा आतील भाग मेडुला. प्रत्येक मूत्रपिंडामध्ये सुमारे 1.3 ते 1.8 दशलक्ष अतिसूक्ष्म व नळीसारख्या रचनात्मक घटकांना नेफ्रॉन किंवा मूत्रजनक नळ्या म्हणतात. नेफ्रॉनची रचना. प्रत्येक नेफ्रॉन दोन मुख्य भागांनी बनलेला असतो: मल्पिघियन शरीर आणि मूत्रजनन नलिका. मल्पिघियन शरीरात नेफ्रॉनच्या एका टोकाला असलेली आंधळी कपसारखी रुंद रचना बोमन कॅप्सूल म्हणतात. बोमन कॅप्सूलमध्ये बारीक रक्तवाहिन्यांचा एक गोळा असतो. याला ग्लोमेर्युलस म्हणतात. ग्लोमेर्युलस हा अफेरंट आर्टिरिओल मधून तयार होतो आणि इन्फेरंट आर्टिरिओल निर्माण करतो. इन्फेरेंट आर्टिरिओलचे व्यास अफेरेंट आर्टिरिओलपेक्षा लहान असते. या लहान व्यासामुळे ग्लोमेर्युलसमध्ये दाब तयार होतो आणि त्यामुळे ते गाळणी यंत्रणा म्हणून कार्य करते. बोमन कॅप्सूलच्या आतील बाजूस पोडोसाइट पेशी नावाच्या सपाट इपिथिलियन पेशींचा एक थर असतो. या पोडोसाइट पेशीमध्ये बारीक छिद्रे असतात जे ग्लोमेर्युलस मधून गाळलेले पदार्थ बाहेर जाऊ देतात. मूत्रजनन नलिका रेनल ट्यूबल. यामध्ये 3 भाग असतात. प्रथम किंवा समीप गुंतागुंतीची नलिका प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल PCT यू आकाराची हेनलची लूप आणि द्वितीय किंवा दूरस्थ गुंतागुंतीची नलिका डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल DCT. दूरस्थ गुंतागुंतीच्या नलिकांचे शेवटचे टोक एकत्र येऊन संकलन नलिकेत कलेक्टिंग ट्यूबल उघडते. या संकलन नलिका एकत्र येऊन पिरॅमिड्स आणि कॅलिसिस तयार करतात, जे शेवटी मूत्रवाहिन्यांच्या तोंडाची पेल्विस उघडतात. पेल्विसमधून मूत्रवाहिनी युरेटर सुरू होते. मूत्रजनन नलिकेच्या सर्व भागांना इफेरेंट आर्टिरिओल पासून तयार झालेल्या पेरिट्युबुलर केशवाहिन्यांच्या परिचारी केशवाहिन्यांचे जाळे वेढलेले असते. ही पेरिट्युबुलर केशवाहिन्या एकत्र येऊन मूत्रपिंडी रेनल लहान शिरा तयार करतात
शेवटी या शिरा एकत्र येऊन मूत्रपिंडी मोठ्या शिरेत रेनल वेल विलीन होतात. मूत्रवाहिन्या युरेटर्स. या दोन शुभ्रसर, अरुंद, ताणता येणाऱ्या आणि स्नायूंच्या नलिका असतात, ज्यांची लांबी सुमारे 30 सेंटीमीटर असते. प्रत्येक मूत्रवाहिनी मूत्रपिंडाच्या हिलस भागातून सुरू होते. ही खाली उतरत जाते आणि तिरक्या पद्धतीने मूत्राशयात उघडते. मूत्रवाहिनी मूत्रपिंडातून मूत्र घेऊन मूत्राशयात पोहोचते. मूत्रवाहिनीत मूत्राची हालचाल अंतः स्नायू लहरी गती पेरिसिस्टालिस द्वारे होते. मूत्राशय हा मधला नाशपतीसारखा आणि ताणता येणारा थैलीसारखा अवयव असून तो उदराच्या श्रोणी भागात स्थित असतो. हा 2 मूत्रवाहिन्यांनी आणलेले मूत्र साठवतो. मूत्राशयाची साठवण क्षमता सुमारे 300 ते 800 मिलीलिटर असते. मूत्रनलिका मूत्रमार्ग ही एक नळी असून ती मूत्राशयातून बाहेर मूत्र बाहेर टाकण्याचे कार्य करते. मूत्राशयाच्या उद्घाटनाला स्नायूंच्या एका वलयाने स्फिंक्टर संरक्षित केले जाते. स्त्रियांमध्ये मूत्रनलिका सुमारे 4 सेंटीमीटर लांब असते, तर पुरुषांमध्ये सुमारे 20 सेंटीमीटर लांब असते. स्त्रियांमध्ये मूत्रनलिकेचे वेगळे छिद्र असते, तर पुरुषांमध्ये हे मूत्र आणि प्रजनन मार्गासाठी एकच असते, ज्याला मूत्रजनन नलिका म्हणतात. मूत्रोत्सर्ग. मूत्र तात्पुरते मूत्राशयात साठवले जाते. मूत्राशयात 2 वर्तुळाकार स्फिंक्टर स्नायूंचे संच असतात. जेव्हा मूत्राशय भरत असतो तेव्हा दोन्ही स्नायू ताणले जातात, त्यामुळे बाहेर पडण्याचा मार्ग बंद होतो. तथापि जेव्हा मूत्राचा दाब वाढतो तेव्हा मूत्राशयाच्या भिंती ताणल्या जातात आणि यामुळे एक स्वयंचलित प्रतिक्रियात्मक क्रिया सुरू होऊन वरच्या स्फिंक्टरचे विश्रांती होते. पण खालच्या स्फिंक्टरवर मेंदूचे नियंत्रण असते. म्हणजे मूत्राला ठेवता येते जोपर्यंत हा स्नायू विश्रांती घेत नाही. मूत्रोत्सर्गाची इच्छा त्यावेळी होते जेव्हा मूत्राशय 300 ते 400 मिली मूत्राने भरलेले असते.
ताणलेले मूत्राशय नर्व एंडिंग्सना उत्तेजना देऊन प्रतिक्रिया निर्माण करतो. तथापि मूत्र मूत्राशयात अधिकतम 700 ते 800 मिलीपर्यंत साठवता येते. यावेळी मूत्रोत्सर्गाची इच्छा वेदनादायक होते आणि त्यामुळे स्वेच्छेने मूत्रोत्सर्ग होतो. प्रत्येक दिवशी मूत्र उत्सर्जित करण्याचे एकूण प्रमाण सुमारे 1.6 ते 1.8 लिटर असते. त्यानुसार पाण्याचा, फळांच्या रसांचा अधिक सेवन केल्यास मूत्राचे प्रमाण वाढते, तर कमी सेवन केल्यास ते कमी होते. लक्षात ठेवायच्या गोष्टी: उत्सर्जन प्रक्रियेमुळे शरीरात हानिकारक उत्सर्जन पदार्थ तयार होतात. शरीरातील विषारी कचरा काढून टाकण्याची प्रक्रिया उत्सर्जन म्हणून ओळखली जाते. मानव उत्सर्जन प्रणालीमध्ये किडनीज, युरेटर, मूत्राशय आणि मूत्रमार्ग समाविष्ट आहे. प्रत्येक किडनीत एक मोठ्या प्रमाणावर युरेनिफेरस ट्यूबल किंवा नेफ्रॉन असतात. आणि हे किडनीचे संरचनात्मक आणि कार्यात्मक घटक असतात. एक नेफ्रॉनमध्ये ग्लोमेरुलस, बॉमन, कॅप्सूल, प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल, पीसीटी, हेनले लूप, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल, डीसीटी, आणि कलेक्टिंग ट्यूबल यांचा समावेश असतो.